सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी विषय मराठी संपूर्ण कृतीपत्रिका प्रथम घटक चाचणीची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास, एकूण गुण आहे 20 गुणांची ही जी चाचणी आहे ही 10वीच्या प्रश्नपत्रिकेवर 10वीच्या कृतीपत्रिकेवर आधारित चाचणी तयार केलेली मित्रांनो. तर बघूया, आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ आहे मित्रांनो, खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. आणि इथं आकृती पूर्ण करायची आपल्याला. शिक्षणाशिवाय अन्य क्षेत्रातील अनुताईचं काम विचारलेलं आहे. उतारा बघूया आपण कोणता दिलेला आहे. पहा, शिक्षणाच्या अनुषंगाने इथपासून तर अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. इथपर्यंत हा उतार आहे. यावर आधारित हा प्रश्न आहे की शिक्षणाशिवाय अन्य क्षेत्रातील अनुताईचं काम कोणत्या क्षेत्रात काम केलं. तर इथं चार क्षेत्रातले कामं लिहायचेत आपल्याला. तर बघा, बालकल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन, मूक बधिरांसाठी शिक्षण आणि कुटुंब कल्याण हे लिहिलं तर इथं 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. उतार्यावर आधारित 1 मार्कासाठी आहे. चौकट पूर्ण करा. प्राथमिक अवस्थेत आदिवासींचा शिक्षणाच्या विरोधाचे कारण. प्राथमिक अवस्थेत आदिवासींनी शिक्षणाला का विरोध करतात, त्याचं कारण काय. तर अनुताईंना जे अनुभव आला त्यानुसार रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा या कारणामुळे आदिवासी प्राथमिक स्तरावर शिक्षणाला विरोध करायचे. पुढचा प्रश्न मित्रांनो, यावरच आधारित 2 मार्कासाठी कृती अभिव्यक्ती आहे. समाजात बऱ्याचदा चांगले काम करताना प्रारंभिक अवस्थेत विरोध का होतो. समाजात बऱ्याचदा चांगले काम करताना प्रारंभिक अवस्थेमध्ये विरोध का होतो याविषयी तुमचे मत लिहा, म्हणजे स्वमत लिहायचे मित्रांनो. इथं तुम्ही जे उत्तर लिहिताल ते उत्तर बरोबर असेल. बघा काय, लोक वाईट व चुकीचे नसतात. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. लोक वाईट व चुकीचे नसतात. बऱ्याचदा लोक आपल्या कामाला विरोध करतात. त्याचे मुख्य कारण तुम्ही जे काम ज्यांच्यासाठी करतात त्यांच्या किती फायद्याचे आहे त्यांना माहिती नसतं, किंवा त्यांना ते न समजल्यामुळे ते आपल्याला विरोध करतात. म्हणजे आपण त्यांच्या भल्यासाठी काम करतोय, परंतु ते काम त्यांच्या भल्याचं आहे हे एक तर त्यांना माहीत नसतं किंवा त्यांना कळत नसतं. तर काही बाहेरचे लोक स्वतःचे हित पाहतात म्हणून विरोध करतात. तर काही लोक स्वार्थी असतात. तुमच्या कामामुळे त्यांना स्वार्थ साधता येत नाही. उदाहरणार्थ, आदिवासी लोकांचं शिक्षणाचं जर उदाहरण घेतलं तर त्यातले काही जे पुढारी असतात त्यांना माहीत असतं हे शिकले, सवरले, हुशार झाले तर आपल्याला जे साध्य करायचं आहे किंवा त्यांच्यावर अधिराज्य गाजून जे मिळवायचं ते मिळवता येणार नाही, म्हणून असे लोक विरोध करतात. मग अशा वेळी हातात ताकद, पायात बळ आणि मनात जिद्द असावी. ही नकारात्मक बेडी तोडावी. तुमच्या कामाला यश पाहून प्रारंभिक अवस्थेतला विरोध नंतर मात्र हमखास मावळतो. अत्यंत छान वाक्य मित्रांनो हे, आणि याला या पद्धतीनं आपण उत्तर देऊ शकतो. त्यानंतर आकलन आहे. वरील उत्तरावर असे 2 प्रश्न तयार करा ज्याचे उत्तर अनुताई येईल. 2 मार्काला आहे. आपल्याला असे प्रश्न तयार करायचे की ज्याचं उत्तर अनुताई असं येईल. तर काय प्रश्न आहे बघा. शिक्षण क्षेत्रात भक्कम असे काम कोणी केले. तर अनुताई. उतार्यावर आधारितच करायचे आपल्याला. आणि आदिवासींच्या विकासासाठी कोणी काम केले. इथंही अनुताईचे येतं. दोन्ही प्रश्नाचं उत्तर अनुताई येतं मित्रांनो. ओके, हे 2 प्रश्न आपण तयार केले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथं कविता दिलेली, त्या कवितेवर आधारित सुरुवातीला आपल्याला आकलन कृती दिलेली. वृक्ष आणि संत यांच्यातले साम्य विचारले. कविता पाहू कोणती आहे. जैसा वृक्ष नेने मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती, ही पूर्ण कविता दिलेली. या कवितेवर आधारित आपल्याला पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे मान अपमान जाणत नाहीत. आणि दुसरा आहे निंदा स्तुती समान मानतात वृक्ष आणि संत दोघंही. पुढचा प्रश्न बघूया. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. 1 मार्काला आहे. काय विधान आहे. संतांचे वर्तन वृक्षप्रमाणे असते. संतांना सन्मानाची अपेक्षा असते. संत निंदास्तुती समान मानत नाहीत आणि संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत. तर याचा उत्तराचा पर्याय आहे सत्य जे आहे ते आहे अ, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. पुढचं बघूया. 2 मार्काला आहे. काव्य सौंदर्य लिहायचं आहे. निंदास्तुती सममानिती जय संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा.
मित्रांनो, विचार सौंदर्य स्पष्ट करताना संत नामदेवांनी संतांची महिमा सांगितलेली आहे. संतांची कुणी निंदा किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाही, त्यांचे मन निश्चळ राहते. या अशा गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत पूर्ण धैर्यशील असतात, हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या काव्यपंक्तीतून स्पष्ट झालेला आहे. आणि अभिव्यक्ती किंवा स्वमत लिहायचे मित्रांनो 2 मार्काला आहे. हे तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती तुमच्या शब्दात लिहायची. तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओव्या काव्य आहे. तर काय याच्यावर काय लिहिता येईल आपल्याला? हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला खूप प्रेरणादायी वाटतो. यामध्ये संत तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती काय लिहिली आहे? जे पीडित लोक आहेत, सॉरी इथं पीडित झाला, जे पीडित लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे, त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. पुढचा बघूया. स्थूल वाचनावर 2 मार्काचा प्रश्न आहे. व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार स्वदाहरण स्पष्ट करा. मित्रांनो, व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो, तर व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गंमतशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार यांची व्यंगचित्र दिलेली आहे. येथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टूलवर चढून भले मोठे व्हायलिन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायलिन वाजवत आहे. या चित्रातून लहान मुलांना मोठ्या आकाराच्या वस्तू आवडतात. त्यांना मोठ्या आकाराच्या वस्तूचे जास्त आकर्षण असते हे लक्षात येते. वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद आणि अधिक खोलावर सूक्ष्म होतो. दोन्ही व्यंगचित्रावरून व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे हे सिद्ध होते. पुढे जाऊया. व्याकरण आहे मित्रांनो. रूपक अलंकाराचे वैशिष्ट्य सांगून उदाहरण लिहा. 2 मार्कासाठी आहे. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये: उपमेय उपमान असते. उपमेय उपमान यात एकरूपता असते. यात म्हणजे केवळ प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साम्यदर्शक शब्दांचा वापर होतो. उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. त्यानंतर पुढे आहे पुढील शब्दांचे पारिभाषिक शब्द लिहा. क्लासरूम आणि कंट्री. क्लासरूम म्हणजे वर्गखोली, कंट्री म्हणजे देश. खालील शब्द लेखन नियमानुसार शुद्ध लिहा. दूरदृष्टी आणि स्थितिशील. तर दूरदृष्टी पहिला दीर्घ पाहिजे आणि ट पण दीर्घ पाहिजे. स्थितिशीलला या पद्धतीने स्थितिशील लिहिलं गेलं पाहिजे. ओके. तर या पद्धतीने मित्रांनो संपूर्ण 20 मार्काची ही जी चाचणी आहे, 20 मार्काची चाचणी या पद्धतीनं आपण पाहिली. या पद्धतीनं आपण हा पेपर सोडू शकतो. एक नमुना म्हणून तुम्हाला दिलेली. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया आणि इतर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहा. धन्यवाद.